जागतिक दर्जाचे पैलवान आणि महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आपल्या सोबत आहेत। काय सांगणार दादा, आज या ठिकाणी देवाभाऊ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा या ठिकाणी तुम्ही काही मिनिटातच या ठिकाणी पैलवानाला चित केलेलं आहे। नवो कुस्ती महाकुंभ देवाभाऊ केसरी ही स्पर्धा जी आयोजित केली होती मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी, विदेशी पैलवान वर्सेस इंडियाचे पैलवान, तर ही अतिशय कठीण स्पर्धा होती। कारण की जे विदेशी पैलवान होते त्यांची टेक्निक आपल्याला काही माहीत नव्हती किंवा ते कसे खेळतात ते आपल्याला माहीत नव्हतं। जसं भारतातले महाराष्ट्रातले पैलवान जे असतात त्यांच्याविषयी आपल्याला किंवा त्यांच्या व्हिडिओ बघून आपल्याला माहीत राहतं की ते कसे खेळतात। तर थोडी ही स्पर्धा कठीण होती, पण जे माझे कोच रोहित पटेल आहे आणि जी आम्ही प्रॅक्टिस केली तर थोडा त्याच्यावर अभ्यास करून कसं खेळायचं काय खेळायचं थोडा आम्ही त्यातली कमतरता शोधली। कारण की विदेशी पैलवान यांना स्टॅमिना थोडा कमी असतो, तर त्यामुळं आम्ही कुस्ती ही लवकरात लवकर संपवावी या पद्धतीने आम्ही खेळणार होतो। तर त्याला मी जो लपेट डाव आहे त्या लपेट डावावर त्याला चित केलं आणि विजयी झालो। विजू दादा, तुम्ही भारताला गोल्ड मेडलसुद्धा मिळवून दिलेलं आहे। या ठिकाणी दुसरीकडे तुमची विदेशातल्या पैलवानासोबत कुस्ती होती, कुठेतरी आव्हान वाटत होतं तुम्हाला? हो, खूप मोठं आव्हान होतं। कारण की भरपूर वेळेस मी विदेशी पैलवानांबरोबर खेळलेलो आहे, पण ज्या पैलवानावर माझी कुस्ती होती कझाकिस्तानची ते अतिशय कुस्तीमध्ये चांगल्या पोझिशनवर असतात, ऑलिम्पिक इंटरनॅशनल त्यावर, पण त्यांचं फक्त एक थोडी कमतरता होती की ते मातीत खेळत नाही। तिकडं ते जी समुद्राची रेती असते किंवा घास असतो किंवा लॉन्स असतो त्याच्यावर ते खेळतात, तर त्यांना थोडंफार मातीचा एक थोडा अनुभव कमी असल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला झाला। ज्यावेळेस आम्ही तिकडे जातो त्यावेळेस त्यांना पण फायदा होतो। तर खरं सांगायचं म्हणजे की अतिशय कठीण कॉम्पिटिशन होतं, पण थोडा अभ्यास करून आणि त्या गोष्टीवर केल्यानंतर त्यात विजय झाला। विजय दादा, तुम्ही नामवंत कुस्तीपटू आहात, अनेक वर्षांपासून कुस्ती खेळतायत। शिवराज राक्षेने पृथ्वीराज मोहोळचा जो महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना झाला त्या प्रकारानंतर बरीचशी कुस्तीपटू जे आहेत त्यांनी शिवराज राक्षेची बाजू घेतली, काहींनी मोहोळांची बाजू घेतली। मात्र शिवराज राक्षेने जे पंचांना लात मारण्याचा प्रकार केला त्यानंतर त्याला 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं, त्यानंतरही तो आज या ठिकाणी कुस्ती खेळताना पाहायला मिळाला। तसं बघायला गेलं तर प्रथम मुद्दा म्हणजे की कुस्ती हा खेळ हा पूर्वी जुनी वर्षापासून चालत आलेला खूप ऐतिहासिक खेळ आहे आपला। आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने निर्णय देणं किंवा ज्या पद्धतीने काही घटना घडलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये त्या काही गोष्टीवर चुकीच्या आहेत। आणि जसं तुम्ही म्हटले की आज इथं राक्ष पैलवान हे खेळलेले आहेत, तर हे एक मैदानी कुस्ती दंगल आहे की ते आपण श्रीकृष्णाच्या काळापासून ते चालत येत आहे आणि पुढे पण चालतं। मैदानी कुस्ती खेळावर कोणतेही बंधन नाही, कारण की ह्या मातीतल्या कुस्त्या आहेत, यात कोणत्याही नियमाची किंवा काही नाही, फक्त की कुस्तीचा निकाल लागत नाही म्हणून आपण ते शेवटचे काही मिनिट असतात ते पॉईंटवर घेतो आणि जो पहिला गुण घेतो तो विजय होतो। ही पूर्ण कसची कुस्ती आहे आणि ती जी महाराष्ट्र केसरी म्हणा इंटरनॅशनल म्हणून ती पॉईंटची कुस्ती आहे, त्यामुळे तो इथं खेळला तर त्यात काही एवढं हे नाही। तो आज पण म्हणतोय दादा की त्या ठिकाणी जो निर्णय झाला तो माझ्या विरोधात झाला, माझ्यावर अन्याय झाला। तुम्हाला काय वाटतं, खरोखर तो निर्णय चुकीचा होता किंवा त्याच्यावर अन्याय झाला असं वाटतं? खरं बघायला गेलं तर ते आता जो निर्णय झालेला आहे निर्णय ॲक्सेप्ट करणे हे पहिल्यापासून जसं आपण बघतो की क्रिकेटमधला महान खेळाडू सचिन तेंडुलकर बऱ्याचशा गोष्टी DRS नव्हता काही नव्हता त्यावेळेस मान्य करून तो चालला जायचा आऊट दिल्यानंतर। तर कोणताही निर्णय असो तर तो मान्य केला पाहिजे, कारण की कुस्ती कॉम्पिटिशन आहे, परत तुम्हाला खेळायचं आहे आणि शिवराज हा डबल महाराष्ट्र केसरी आहे आणि टेबल पण तो होऊ शकतो आणि अजून त्याला भरपूर कॉम्पिटिशन आहेत। पण थोडं काही असतं की आजूबाजूचे काही पैलवान असतात किंवा काही गोष्टी असतात चुकीचं मार्गदर्शन करतात, त्यामुळे काही घटना घडून जातात। पण त्यांनी ते सोडून बाकीच्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करून आपली जी पैलवानकी आहे खूप चांगला पैलवान आहे आणि परत कुस्तीवर लक्ष देऊन पुढचं जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे। तर हे होते आपल्यासोबत विजय चौधरी, जागतिक दर्जाचे पैलवान। शिवराज राक्षेच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं आहे की शिवराज राक्षे हा चांगला पैलवान आहे, तो 2दा महाराष्ट्र केसरी झालेला आहे, त्याच्यासोबत जे घडलं ते त्यांनी विसरून आता पुढे जायला हवं। महाराष्ट्र केसरी तो 3ऱ्यांदा सुद्धा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो, त्यामुळे त्याने बाकीच्या गोष्टींवर दुर्लक्ष करून स्वतःच्या खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। अशा पद्धतीने जर तो राहिला तर तो 3ऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसुद्धा होऊ शकतो, असं मत या ठिकाणी विजय चौधरी यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।